ज्या पीडितेला पिस्तूलने गोळ्या घालून हत्या केली होती, खून केला होता, त्या पीडितेच्या गावाला माळशिरस तालुक्यातील माळखांबी या गावी आम्ही जाऊन आलो. तिथे व्हिजिट केली आणि तिथं व्हिजिट केल्याच्या नंतर जे फिर्यादी आहेत, जे मयत पत्नीचे जे पती आहेत, त्यांच्याकडनं असं आम्हाला समजलं की त्या कुटुंबाला, त्या दोघा नवरा बायकोला 500 रुपये रोजगाराने गेल्या 10 वर्षापासून संबंधित शेतमालक राबवत होता. 12 तासापेक्षा जास्त काम त्यांच्याकडून करून घेतलं जात होतं. त्यांच्या इच्छेविरुद्ध, त्यांच्या वयापेक्षा, त्यांच्या वजनापेक्षा जबरदस्तीने त्यांच्याकडून ते शेतातून काम करून घेतलं जात होतं. सकाळी 6 वाजल्यापासून त्यांना घराचं गाड्यापासून शेण काढणं असे काम करायला लावत होते आणि नंतर 10च्या नंतर त्यांना शेतातून जबरदस्तीने काम करायला लावत होते. परंतु हे त्यांच्या फिर्यादीत आलेलं नव्हतं. आज आम्हाला त्यांच्याकडनं समजलं आणि हा त्यांच्यावर अन्याय झालेला, त्यांना वेठबिगारीचे कामं त्यांना लावली होती आणि त्यांच्याकडून ह्या वेठबिगारीच्या कामातूनच संबंधित महिलेचा खून झालेला आहे. याच्यामुळे आम्ही या बाबतीत इथले जे तपास अधिकारी आहेत, वाळके सर, त्यांना सुद्धा आम्ही फोनवरून बोललो. समाज कल्याण अधिकारी असतील, आयुक्त असतील, त्यांना पण आम्ही फोनवरून बोललो आणि त्यांना तातडीची मदत देण्याच्या संदर्भाने आम्ही हे केले, मदतीसाठी त्यांना फोन केले. त्याच्यानंतर आम्ही या बाबतीतलं आम्हाला असंही समजलं की जे पिस्तूल होतं तर ते पिस्तूल संबंधित आरोपीच्या नावचं नव्हतं, तर ते दुसऱ्याच्याच नावचं असताना त्या माणसाने त्याचा वापर केलेला आहे. त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. आम्ही आज निवेदन त्या संदर्भाने आम्ही सुहास वाळके सर जे आहेत तिथले, ते संतोष वाळके जे आहेत, तर आम्ही त्यांना ते आज निवेदन दिलेलं आहे. मॅडम, खुनाचं कारण काय कळलं का? खुनाचं कारण हे पोलीस तपासात निष्पन्न होईल, परंतु FIR मध्ये अज्ञात कारणामुळे काहीतरी असं आहे. परंतु त्याच्यामध्ये त्या कुटुंबाचा छळ झालेला आहे, त्यांचं आर्थिक मानसिक शोषण झालेलं आहे हे त्यांच्या सांगण्यावरून कळतंय. कारण 300 रुपये रोजगार आता सध्या तरी नाही आहे. इतक्या मोठ्या म्हणजे 12 तासापेक्षा जास्त काम करून घेणं आणि इच्छेविरुद्ध, कारण 10-10 वर्षे एका शेतकऱ्यांना राबून घेणं अशा पद्धतीनं, तर हे त्यांचं वेठबिगारीच्या ज्यातून त्यांचा छळ झाला, त्या छळातून त्यांचा खून झालेला आहे असं आम्हाला तरी वाटतं.